कुठे लाऊडस्पीकरचा आवाज असेल, कुठे लोकांचा बोलण्याचा आवाज जास्त असेल, तेव्हा हा त्रास मला खूप जाणवतो. हवेनेसुद्धा हा त्रास होतो. कोणाची जर झोप नसेल झाली, उपवास असेल, खूप वेळ उपाशी राहिलं, तर त्याच्यामुळे सुद्धा डोकं दुखणं सुरू होऊन जातं. आणि याच्यामध्ये मुख्य असं आहे की जर याच्यामध्ये रेस्ट बरोबर नाही घेतली, जर तुमची झोप जर नाही झाली, तर हा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो. जसं-जसं वय वाढत जाते, हा आजार जुना-जुना जसा-जसा होत जातो, याची सिव्हिरिटी वाढत जाते. पहिले-पहिले काही पेशंट सांगतात की आम्हाला हा 15 दिवसातून एकदा होतो. कोणी काही-काही दिवसानंतर मग तो आठवड्यातून व्हायला लागतो. मग आठवड्यातून 2दा व्हायला लागतो. मग हळूहळू हा त्रास डेली व्हायला लागतो आणि इतकं सिव्हिअर थ्रोबिंग हेडेक असते, असा नसा फाटल्यासारखं डोकं दुखते, खूप चिडचिडपणा असतो, म्हणजे कुठलाही कोणी बोललेलं सुद्धा सहन होत नाही, टीव्हीचा आवाज सहन होत नाही. तर हे सगळे त्याचे लक्षण आहे. तर याच्यावर अनेक असे पेशंट येतात, खूप साऱ्या फाईल्स डॉक्टरच्या घेऊन येतात की आम्ही औषध घेत आहे, कोणाला 8-8 वर्षापासून त्रास आहे, 12-12 वर्षापासून त्रास आहे, औषधी घेतले की तात्पुरता रिलीफ होतो, परत तसंच होतं. पण या